नमस्कार. भगवानाची मोठी कृपा आहे की आपण आता 17व्या अध्यायाला सुरुवात करतो आहोत. 16व्या अध्यायात भगवंतांनी प्रथम आपल्याला दैवी गुण सांगितले. त्या दैवी गुणांमध्ये काही फार जास्त विवेचन केलं नाही, कारण तसं पाहायला गेलं तर दुसऱ्या अध्यायापासून ही दैवी गुणाची लक्षणं काय आहेत ती वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं भगवंतांनी आपल्याला सांगितलीच आहेत. पण असुरी संपत्ती जी होती त्याच्याबद्दल मात्र सविस्तर माहिती 16व्या अध्यायामध्ये सांगितली. आणि साधकांनी असुरी संपत्तीचा त्याग करावा. आपोआपच काय होईल तर भगवंताला जाणण्याची जी जिज्ञासा आहे ती आपली वाढेल. नुसती जिज्ञासाच काय, खरोखर आपली क्षमता हळूहळू वाढत जाईल जर असुरी संपत्तीचा आपण त्याग केला तर. त्यातही त्या अध्यायामध्ये विशेष करून आपल्याला सांगितलं की जी नरकाच्या वाटेला जाणारी काम, क्रोध, लोभ ह्या 3 गोष्टी आहेत, त्याच्यावर नियंत्रण साधकाने मिळवावं. बरं, यासाठी काय करावं? नियंत्रण मिळवावं बरोबर, पण यासाठी करायला काय हवं? तर जाता जाता भगवंतांनी स्पष्ट सांगितलं की शास्त्र संमत वर्तन करावं. आता शास्त्राला संमत असणारं वर्तन म्हणजे काय? मन मानेल तसं करू नये. शास्त्राला संमत असेल तसं करावं. पण शास्त्राला संमत असेल तर शास्त्र माहीत पाहिजे. आणि मग शास्त्र जर माहीत नसेल तर काय करावं? तर पण संत सज्जन कसं वागतात, श्रेष्ठी कसं वागतात, मोठी माणसं जी यशस्वी झालेली माणसं आहेत ती कसं वागतात याचा विचार करून तसं वागावं. आणि त्यासाठी अंतःकरणामध्ये संत काय सांगतात, मोठी माणसं काय सांगतात, सज्जन काय सांगतात याच्याबद्दलची श्रद्धा असायला हवी. हा जाता जाता सांगितलेला विशेष भाग आणि तो आपल्या 17व्या अध्यायाचा विषय. श्रद्धात्रय विभाग. 3 प्रकारचे सत्व, रज, तम हे 3 प्रकार सगळे असतात. आणि त्याच्यातल्या श्रद्धेबद्दलचा विषय आपल्याला या अध्यायात भगवंत सांगणार आहे. माऊलींचं असं आहे की अध्यायाची सुरुवात किंवा विशेष आता विषय मांडायचा आहे तर पुन्हा एकदा आपल्या सद्गुरूंबद्दलची आपल्या अंतःकरणात असणारी जी काही एक विशेष गोष्ट आहे, इतकी श्रद्धा आहे की श्रद्धेविषयी तुमच्या आमच्याशी बोलताना आपल्या मनात सद्गुरूंबद्दलची काय श्रद्धा आहे ती माऊली आपल्याला सांगतात. आणि त्यामुळे अध्यायाला सुरुवात आज होणारच नाही. अध्यायाच्या सुरुवातीला माऊलीने जवळजवळ 33 ओव्यांमध्ये शेवटच्या 10 ओव्यांमध्ये विषय मांडला आहे, नाही असं नाही, पण बाकी सगळी सुरुवातीला आपल्या सद्गुरूंबद्दल आपली असणारी निष्ठा, आपल्या मनात असणारी श्रद्धा कशी विशेष पद्धतीने आपल्यासमोर मांडली. थोडंसं ह्या ओव्या समजायला थोड्याशा अवघड, म्हणजे आता अवघड म्हणायचं अशासाठी की आता बिटवीन द लाईन्स खूप आहे, बरोबर आहे. 17व्या अध्यायापर्यंत वाचकाला आणलेलं आहे. त्यामुळे आता सगळ्या शब्दांशी, त्या शब्दांच्या सखोल अर्थाशी साधकाचा चांगला परिचय झालेला आहे. त्यामुळे आता ते थोडं सांगून पण पुरणार आहे अशा पद्धतीनं मांडणी केली आहे. आधी असं आहे की श्रद्धा म्हणजे काय, किंवा आपण ह्या अध्यायाचा विचार करणारच आहोत माऊलींच्या ओव्यांच्या पूर्वी. तर ही श्रद्धेची व्याख्या थोडीशी स्पष्ट झाली पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये हा भक्ती, श्रद्धा, विश्वास या शब्दांना म्हणजे या शब्दांच्या मान्यतेशिवाय आपण जगू शकणार नाही. श्रद्धा असायलाच हवी. अंधश्रद्धा जरी म्हटलं तरी त्याच्यामध्ये श्रद्धा आहेच, किंवा श्रद्धेला आपण आंधळी म्हटलं तरीसुद्धा ती आंधळी श्रद्धा तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी असतेच. किंवा असं फार तर असं म्हणता येईल की जिथे स्पष्ट काहीतरी गोष्ट दिसते आहे तिथे फार तर आपण म्हणूया की इथे काही श्रद्धेची गरज नाही. म्हणजे अगदीच बोलायचं झालं तर मी जिवंत आहे हे काही श्रद्धेचं कारण नाही आहे, ही स्पष्ट गोष्ट दिसते आहे. त्यामुळे अशा ठिकाणी, पण जी गोष्ट स्पष्ट दिसत नाही, कळत नाही, त्या ठिकाणी आपल्याला थोडी श्रद्धा ठेवावी लागते. आणि तिथे श्रद्धेची गरज नाही असं म्हणू शकत नाही. सगळं विषयाचं संपूर्ण ज्ञान नाही, तिथे थोडा तरी श्रद्धेचा भाग असतो. सगळं ज्ञान असेल ना, स्पष्ट दिसत असेल तर गोष्ट वेगळी, पण नाहीतर श्रद्धा ठेवावी लागते. खरं ज्ञान नाही, त्यामुळे आपण सगळेजणं श्रद्धेनंच, जसं करोना काळामध्ये आपल्याला नीटपणानं कळत नव्हतं, त्यामुळे सगळे काय सांगतात ते व्हॅक्सिनेशन घेण्याचं काम आपण केलंच की नाही. त्यामुळे तिथे श्रद्धा ठेवावी लागते. जिथे आपल्याला सगळं कळत नाही आहे, स्पष्टपणाने सगळ्या गोष्टी माहिती नाही आहेत, तिथे आपल्याला कोण काय म्हणत आहे त्याच्यावर श्रद्धा ठेवावी लागते. कोण म्हणत आहे याला फार महत्त्व आहे, त्याचा विचार या अध्यायामध्ये माऊली करणारच आहे. तसं हे शास्त्रावर, विज्ञानावर, मोठ्या माणसाच्या सांगण्यावर श्रद्धा असावी लागते.
रोज सूर्य उगवतो, मावळतो, किंवा पृथ्वी सतत गोल फिरत असते, स्वतःभोवती फिरते आणि सूर्याभोवती फिरते, हे सगळं आपण आता मान्य करतोच की. शास्त्रज्ञानाने जे काही शोध लावलेले आहेत त्यानुसार हे सगळं घडतं असं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो. तर श्रद्धेवरच आहे. हे काही सगळं आपण अभ्यासलं नाही आहे, आपण अभ्यासाला मुद्दाम गेलो नाही आहोत, हे शास्त्र मान्य झालेलं आहे, सर्व मान्य झालेलं आहे. आणि म्हणून जमेल तेवढ्या गोष्टी ह्या शास्त्रावर किंवा ह्या विज्ञानाने सांगितलेल्या गोष्टीवर आपण मान्य करतो. व्यवहारिक जीवनामध्ये तर पावलोपावली आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते, त्याच्याशिवाय आपलं भागतच नाही. खऱ्या अर्थानं आपलं जीवन जर सुरळीत चालायला हवं असलं, सुखाचं सुरळीत चालायला हवं असेल, तर आपल्याला श्रद्धा ठेवावी लागते. अगदी विचार केला तर जन्मापासूनच आपण कसं आहे की आपल्या घरातली माणसं, ही तुझी आई आहे, हे तुझे बाबा आहेत, असं आपल्याला लहानपणापासून सांगतात ना. आपल्याला आपण ते मान्य केलं आहे श्रद्धेने. हे आपले आई बाबा आहेत, हे माझं नाव आहे, हे माझं घर आहे, हे जसं आहे तसं ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्यावहारिक पातळीवर जशा मान्य करतो, हे सगळे व्यवहार तसं पाहायला गेलं तर श्रद्धेनेच होतात. त्याच्यासाठी काही सत्यासत्याच्या गोष्टी सांभाळाव्या लागत नाहीत, ही श्रद्धा ठेवूनच आपण करतो. किंवा आता अलीकडेच रोजच्या रोज आपण उदाहरण पाहत आहे की आपण एखादं सामान मागवतो होम डिलिव्हरी म्हणून, तर ते सामान आपल्याकडे येतं. ते सामान त्यांनी दिलं की आपण ते पैसे देणार आहोत हे आपल्याला त्यांनी ते श्रद्धेने हो म्हणते, किंवा कधीतरी आपण आधीच पैसे देतो आणि मग सामान मागवतो. ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धेनेच होतात, विश्वासच टाकावा लागतो. असं नाही होत की आपण केला आहे आणि मग तरी फसवलं. तर अगदी मोठा सोन्यासारखा विषयात सुद्धा आपल्याला श्रद्धेनंच सांगावं लागतं की तो त्या पद्धतीने आधी दागिना तयार करायचा आणि मग नंतर पैसे द्यायचे, तर पैसे देईल ना, आणि मग असं नाही. दोन्ही गोष्टी दोन्ही बाजूनी ह्या विश्वासाने श्रद्धेनेच करायच्या गोष्टी असतात. प्रवास आपण करतो, अनेकदा आपल्याला अनेकदा काय नेहमीच रेल्वेत प्रवास करायचा, तर तो रेल्वे चालवणारा मोटरमॅन आपल्याला माहीत पण नसतो, दिसत पण नसतो, पण त्याच्यावरती आपला विश्वास असतो की तो सुखरूप आपल्याला नेणारच आहे. असं व्यावहारिक पातळीवर विचार केला तर आपलं जीवन सुरळीत चालण्यासाठी आपल्याला श्रद्धेची अत्यंत गरज असते. त्याच्यावर आपण सगळं आपलं जीवन चालू असतं. काही वेळेला उद्या काय करीन, 5 वर्षांनी काय करीन, 10 वर्षांनी काय करीन, अशासुद्धा गोष्टी आपण बोलतो. किंवा अगदी पैसे गुंतवायचे तर 5 वर्षांनी डबल होतील, अशा ठिकाणी पैसे आपण गुंतवायचे तर 5 वर्षांनी आपण आहोत असं गृहीत धरूनच ह्या गोष्टी करतो. म्हणजे ती पण आपली एक श्रद्धा असते आणि त्या श्रद्धेवर आहे म्हणजे सगळं सुरळीत चालेल असं गृहीत धरून आपण सगळ्या गोष्टी श्रद्धेच्या विश्वासाच्या जोरावर व्यवहारामध्ये सातत्याने करत असतो. आपला विचार आहे परमार्थाच्या क्षेत्रातला, पण तिथला श्रद्धा विश्वास हा शब्द आपल्याला नीटपणाने कळला तर तिथे जसं आपण श्रद्धा विश्वास टाकतो तसा इथे पण आपल्याला टाकायचं आहे. एवढ्यासाठी फक्त व्यवहारातली उदाहरणं नेहमी आपल्याला जाणवतं की आपण विश्वास टाकतो तो व्यवहारातल्या गोष्टीवर जास्त टाकतो. श्रद्धा आपली असते ती व्यवहारातल्या गोष्टीवर जास्त असते. आजच सकाळी एका मैत्रिणीशी बोलताना म्हटलं की आपण डॉक्टरांनी दिलेलं औषध दिवसातून 3 वेळा सांगितली अशी गोळी तर ती घेतो म्हणजे घेतोच, अजिबात वेळ चुकवत नाही. कारण आपली श्रद्धा असते, आपल्याला बरं व्हायचं असतं, आपल्या देहावर आपलं प्रेम असतं आणि त्या देहाला झालेली जी काही कमतरता आहे, जे काही घडलं आहे त्याच्यासाठी ह्या औषधाचा उपयोग नक्की होणार आहे अशी एक श्रद्धा आपल्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे डॉक्टरांच्या ज्ञानावरची श्रद्धा लक्षात घेऊन आपण त्यांनी दिलेलं औषध घेतो. आता हीच गोष्ट जर आपण तेवढाच विश्वास, तेवढी श्रद्धा जर आपण आपल्या संतांच्या सांगण्यावर ठेवली तरी देखील आपलं काम होणार आहे. एवढाच या पारमार्थिक क्षेत्रामधल्या श्रद्धेचा विषय आपण इथे जुळवून घ्यायचा आहे. परमेश्वर आहे की नाही हे काही आपल्याला माहीत नाही, तो काही आपल्याला दिसणार आहे का तर दिसत नाही. आपल्याला सगळं रूपातला आपल्याला बघावा लागतो, पण आपल्याला निर्गुण निराकार सगळीकडे विश्वामध्ये भगवंत भरलेलाच आहे. तो काही आपल्याला दिसत नाही, त्याची खूण नाही, तो दिसत नाही, तो आहे असं पुराव्यानिशी आपल्याला सांगता येत नाही. पण साधारणपणानं जगामधल्या अगदी 97% 98% लोकांना हे मान्य करायला लागेल की काहीतरी ही एक शक्ती आहे आणि ती शक्ती हे सगळं चालवते आहे. त्या शक्तीवर मग त्याला तुम्ही परमेश्वर म्हणा, परमात्मा म्हणा, काय आणखी नाव द्यायचं ते द्या, पण तो या सगळ्या जगाचं नियंत्रण करतो आहे. आणि सगळेजण म्हणजे ह्या धर्माचं, आपण हिंदू धर्माची लोक आपण हे मानतो असं नाही, सगळी मंडळी, या पृथ्वीवरची सगळी मंडळी, त्याला नाव वेगळं असेल परंतु
अशा प्रकारची काहीतरी शक्ती आहे असं मानतात. पाप पुण्य स्वर्ग नर पुनर्जन्म देवांचं काय अवतार वगैरे वगैरे हे सगळं जे की आहे ते आम्ही श्रद्धेनं स्वीकारतो. हा सगळा विचार करून ठेवायचा, कारण आपल्याला या श्रद्धेबद्दल आणि सुरुवातीलाच आपण अध्याय सुरुवात करू तेव्हाच कळणार आहे की तुमची आमची बाजू घेतली अर्जुनाने. कारण तो आता सांगणार आहे भगवंताला की तू म्हणतोय शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आपलं आचरण करावं वगैरे, पण शास्त्र सगळ्यांना माहिती पाहिजे. बरं, शास्त्रात तरी एकवाक्यता असायला हवी, शास्त्र सगळ्यांना कळण्या इतकी प्रत्येकाची कुवत असावी वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून हे जे 3-3 भाग झालेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला या अध्यायात करायचा आहे. आता होतं असं की हे श्रद्धेनं काय काय शक्य आहे, तर आपण पारमार्थिक क्षेत्रातल्या ग्रंथाचा अभ्यास करतोय म्हणून असं म्हणूया की जे स्वरूपाचं ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, आपली स्वतःची जी खरी ओळख आहे, हे जे काही आत्मज्ञान आहे ते श्रद्धेनं शक्य होतं. दाखवता येणार नाही आहे, परंतु ते आहे हे आपल्याला माहीत आहे आणि त्यामुळे श्रद्धेनं ती गोष्ट आपल्याला कळेल. साधू संत गुरुजन आचार्य किंवा आता आपण शास्त्र म्हणतोय ते शास्त्र त्याबद्दल काय सांगतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला लागतो. त्यांनी काहीतरी विचार केलेला आहे, त्यांनी काहीतरी अभ्यास केलेला आहे, त्यांनी काहीतरी अनुभव घेतलेला आहे, प्रचिती घेतलेली आहे, तर ते काय सांगतात त्याच्यावर आपल्याला विश्वास ठेवायला हवा. आता होतं असं विविध स्वभावाची मंडळी असतात, त्यामुळे संत साधू सांगतायत किंवा विचारवंत सांगतायत, तर काही मंडळी त्यावर म्हणतील हवं आता काय ते सगळं जुनं झालं, रोज एवढं जग पालटतं आहे की हे सगळं जुने विचार पुन्हा सांगून काय आपल्याला समजणार आहेत. बरं, ही मंडळी काय आहे ती तुमच्या आमच्यासारखी काही प्रापंचिक नाही आहेत हो, त्यांना काय ठीक आहे, परंतु आपल्याला कसं चालेल असा काही विचार करणारी मंडळी असतात. त्यांना संत साधूंना काय व्यवहार किंवा काय प्रपंच, नोकरी, पैसा हे सगळं त्याच्या पलीकडे ते गेलेले होते, तुम्हा मनालाही तसं करून चालणार वगैरे वगैरे. अशा आपण त्या संत साधू सांगतायत त्यांच्याप्रमाणे वागा असं म्हटलं तर असे किती किती फाटे त्याला फुटले जातील. त्यामुळे ते काय सांगतायत त्याचा सकारात्मक विचार आपल्याला करायला हवा आणि म्हणून ते काय सांगतायत ते आपण समजून घ्यायला हवं. ते जे काही आहे त्याला श्रद्धा म्हणायचं आपण, की असे फाटे फोडायचं नाही, मनात काही संशय आणू द्यायचा नाही. कारण आपल्याला भगवंत सांगणार आहे अर्जुनाच्या निमित्ताने की हे श्रद्धा म्हणजे नेमकं काय आहे. आणि श्रद्धावान लभते ज्ञानम हे यापूर्वीच सांगितलेलं आहे. त्यामुळे हे जे आत्मज्ञान प्राप्त व्हायला हवं असेल, खरा आपली जी काही ओळख आहे ती आपल्याला नीटपणे व्हायला हवं असेल, जर का या दृश्य जगामध्ये न अडकता आपण भगवंतचरणी लीन किंवा अद्वैत साधता आलं पाहिजे असं जर सगळे विचार करायचे ठरले तर आपल्याला श्रद्धा ठेवायला हवी, हा त्याचा अर्थ. हे असे निगेटिव्ह गोष्टी किंवा अशा शंका कुशंका ज्या आहेत ती करून काही मिळणार नाही. म्हणजे अशी मंडळी किंवा अवतीभोवती अशा गोष्टी असतात त्या आता आपल्याला सध्या बाजूला ठेवायला पाहिजेत, कारण त्याच्यामुळे काही अशा किरकिरीतून काही फायदा होणार नाही आहे. मग आपण काय विचार केला पाहिजे, तो पॉझिटिव्ह विचार करायचा, हे सगळ्या शंका कुशंका बाजूला करायच्या. आपल्याला जे सुख समाधान शांती हवी आहे ती कोणत्या मार्गानं मिळणार आहे. जसं आचार्य सांगतात की केवळ श्रद्धेनंच परमात्म्याची उपलब्धी होईल. शंकराचार्यांनी स्पष्टपणानं सांगितलं आहे, केवळ केवळ आणि केवळ खरं तुम्हाला जर परमात्मा कळायला हवा असेल तर श्रद्धा ठेवली पाहिजे. भगवंताने आता म्हटलं तसं श्रद्धावान लभते ज्ञानम असं सांगितलंच आहे. म्हणजे एखादा बुद्धिवान आहे, सत्तावान आहे, धनवान हे असलं पाहिजे ह्याची काही इथे गरज नाही, श्रद्धावान असलं पाहिजे. बाकी सगळ्या गोष्टी असोत नाही तर नसोत, श्रद्धावान मात्र असलं पाहिजे. ज्ञानप्राप्ती व्हायला अंतःकरणामध्ये भगवंताबद्दल श्रद्धा हवी. आता श्रद्धाच नसेल तर मग काय घडतं, तर आत्ता म्हटलं तसं शंका दिली आणि भगवंताने आपल्याला सांगून ठेवलं आहे संशयात्मा विनश्यती. मनात ज्याचा संशय आहे त्याचा नाश होतो. त्यामुळे 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवायचा, संशयात्मा विनश्यती आणि श्रद्धावान लभते ज्ञानम. खरं म्हणजे आता जो आपण अध्याय सुरू करणार आहोत त्या अध्यायाच्या सुरुवातीला मनाला ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ पक्का करायचा की आपली श्रद्धा असलीच पाहिजे, कारण श्रद्धेने ज्ञानप्राप्ती होते. मनात संशय येण्याचा नाही, कारण संशयाने नाश होतो. अशा दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या की आपण पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात करू. आता ही जी काही श्रद्धेची काठी आपण हातात धरली आहे, श्रद्धेचा आधार आपण घेतलेला आहे आणि माहिती नसलेल्या ठिकाणी आपण जातो आहे. ही तर गोष्ट खरंच आहे, आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि श्रद्धा जवळ आहे, श्रद्धेची काठी हातात आहे, परंतु अज्ञान आहे, माहिती नाही आहे काही.
मग अशा वेळेला काय आहे, तर अशा वेळेला ज्याला आपण सद्गुरू म्हणतो किंवा आता शास्त्र म्हटलं, संत सज्जन म्हटलं, या सगळ्यांच्या आधाराने आपण पुढे जायचं आहे. हातात श्रद्धेची काठी ठेवायची, म्हणजे या सगळ्या संत सद्गुरू सज्जनांबद्दल श्रद्धा ठेवायची, त्यांच्या ज्ञानाची, त्यांच्या आध्यात्मिक उंचीची जी काही आपल्याला नीटपणाने कल्पना आलेली नसते, पण ते लक्षात घेऊन, आधार घेऊन, श्रद्धेनं आणि यांच्या मदतीनं आपल्याला या प्रांतामध्ये प्रवेश करायचा आहे. एक रामकृष्णांच्या आणि विवेकानंदांच्या चरित्रातल्या प्रसंगाची आठवण फक्त करून देते. माहिती आहे आपल्याला की एकदा असं झालं की खरं स्वामीजींची आणि रामकृष्णांची भेट पूर्वी झालेली होती, पण बरेच दिवस झाले आणि नरेंद्र काही रामकृष्णांकडे गेलाच नाही. तेव्हा रामकृष्णांनी काय केलं, त्याला निरोप पाठवला आणि निरोप पाठवून बोलावून घेतलं. नरेंद्र आला रामकृष्णांकडे आणि त्यांना असं तो म्हणाला, आणि म्हणजे चांगलं गप्पांच्या ओघात म्हणाला. त्यांना काही असा उद्वेगून म्हणायचं होतं, मुद्दाम म्हणायचं होतं, अशातला काही भाग नव्हता. पण तरी देखील मनात राहिला विचार स्वामीजींशी त्यांनी बोलून दाखवला. ते म्हणजे तुम्ही नेहमी सांगता सत्य नको, कोणामध्ये अडकायचं नाही असं तुम्ही सांगता, पण तुम्ही तर माझ्यात अडकलात. मला तुम्ही निरोप पाठवून बोलवून घेतलं, त्यामुळे तुम्ही माझ्यात अडकलेलं आहेत. आता गमतीनं सगळं चाललं आहे. असं जरी असलं तरी रामकृष्णांनी दिलेलं जे उत्तर आहे ते आपल्या लक्षात येतं की कशी श्रद्धा असायला पाहिजे. आणि रामकृष्ण त्याला असं म्हटलं की नरेंद्रा, तू मला गुरुस्थानी स्वीकारलायस, ते स्वीकारलायस ना, ती तुझी माझ्यावरची श्रद्धा आहे. तुला जे वाटलं आणि श्रद्धेनं तू मला स्वीकारलंस, पण मी जे तुला स्वीकारलेलं आहे ना शिष्य म्हणून, ते श्रद्धेनं नाही स्वीकारलं. मला पूर्ण ज्ञान आहे तू नेमका कोण आहेस आणि तू नेमका कोण आहेस, तुझी क्षमता काय आहे, तुझ्याकडून मला नेमकं काय करून घ्यायचं आहे, तुझ्या जीवनामध्ये काय घडणार आहे, हे सगळं मला माहीत आहे. असं जेव्हा रामकृष्णाने सांगितलं की तू श्रद्धापूर्वक मला सद्गुरू मानलास ठीक आहे, पण तुझं तू नेमका काय आहेस हे मला पूर्ण कळलेलं आहे. आता ही जी काही सद्गुरू आणि सत्शिष्याची ही जी जोडी आहे ना, त्या जोडीबद्दल काय म्हणावं. दोघांची चरित्र आपल्याला सांगतातच की अशी सद्गुरू सत्शिष्याची जोडी असेल तो सद्गुरू माझा पाठी राखा असं जे म्हणतात, तो खरंच त्याला जे हवं आहे ते ह्या सत्शिष्याकडून करून घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या पूर्ण श्रद्धेनं हा सत्शिष्य सद्गुराला जे काय हवं आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. नारदांनी सुद्धा भक्तिसूत्र जी लिहिली त्याच्यामध्ये एक सूत्र असं सांगितलं होतं, ते पण आपण लक्षात ठेवायचं जाता जाता, कारण आपण श्रद्धेविषयी अभ्यास करणार आहोत. नारद भक्तिसूत्रात असं म्हणतात, दुःसंग हा सर्वथैव त्याज्य. दुःसंग आहे ती सोपी गोष्ट आहे, की वाईट संगत जी आहे ती सर्वथैव, काय वाटेल तर झालं तरी दुःसंगाशी संगत करायची नाही. दादांत दिसतं आहे आपल्याला की ह्याची संगत घेणं चांगलं नाही, आपल्या श्रद्धेला त्यामुळे धोका पोचेल, धक्का बसेल, तर काहीही झालं तरी त्या वाईट संगत धरायची नाही, वाईट संगतीचा त्याग करायचा. असं कुठे सांगितलं आहे, भक्तिसूत्रात सांगितलं आहे. अंतःकरणातली भक्ती वाढायला हवी असेल तर अशा प्रकारचे जे दुःसंग आहे, श्रद्धेला धक्का लागणारी जी काही गोष्ट घडणार असेल, अशा माणसाच्या बरोबर राहायचंच नाही ती संगत, कारण आपला बुद्धिभेद होण्याची शक्यता खूप असते आणि म्हणून बुद्धिभेद करणाऱ्यांशी आपली संगत नको, अशा प्रकारची नारदांनी सुद्धा आपल्या भक्तिसूत्रामध्ये माहिती दिली. आता मग आपण आता काय करायचं ह्या बाबतीमध्ये, ज्या क्षेत्रात आपल्याला माहिती नसतं त्या ठिकाणी आपल्याला प्रवेश करायचा असेल तर ज्यांना यापूर्वी तिथे गेलेले आहेत आणि ज्यांना माहिती आहे त्यांच्याशी आपण चौकशी करतो. हे स्वाभाविकच आहे व्यवहारामध्ये. जसं आहे की नवीन गावी जायचं असेल तर आपण जो जाऊन आलेला आहे त्याच्याशी चौकशी करतो. अगदी तसंच आहे की जो कोणी म्हणजे संत सज्जन शास्त्र काय सांगतं या सगळ्या मंडळींना हे सगळं माहीत आहे, त्यामुळे त्यांना विचारून त्यांच्या सांगण्याप्रमाणे आपण या भक्तीच्या क्षेत्रामध्ये किंवा या श्रद्धेच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा आहे, असा खरा म्हणजे विचार. पण आता म्हटलं तसं की माऊलींनी या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी हे जे सद्गुरू वंदना केली आहे त्या ओव्यांचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी ज्ञानेश्वरीचं पुस्तक जरूर समोर ठेवा, कारण मी मगाशी म्हटलं तसं की काही बिटवीन द लाईन्स असतात किंवा काही शब्द इतके सहजपणानं माऊली वापरत आहेत, आपल्याला त्याचा अर्थ कळला आहे सुगृहीत धरून, आणि म्हणून ते कळताना आपल्याला जरा सोपं जाईल. पहिली ओवी आहे, विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योग निद्रा, तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया. एकीकडे गुरुरायाचं वर्णन आहे आणि शब्द गणेंद्रा पण वापरला आहे.
त्यामुळे गणपतीचं सुद्धा स्तवन आहे. येणार आहे पुढल्याच ओळीमध्ये त्या संदर्भातला एक पुराणातला प्रसंग पण माऊली उल्लेख त्याचा करणार आहे, त्यामुळे त्याचा उलगडा आपल्याला होईलच. पण त्याच्यामध्ये त्यांनी गणेश स्वरूप सद्गुरू, गणेशाला नमस्कार आणि गणेश स्वरूप असणाऱ्या सद्गुरूला नमस्कार केला आहे. तया नमोजी गणेंद्रा श्री गुरुराया, सद्गुरूला आणि गणराई स्वरूप गणेश स्वरूप अशा सद्गुरूला नमस्कार केला आहे. आणि कसा तर विश्वविकासित मुद्रा, हे जे विश्व आहे ना, म्हणजे हे दृश्य जग आहे ना, हे दृश्य जग जया सोडी तुझी योगनिद्रा, ह्या परमात्म्यात सगळीकडे भरून आहे. पण या परमात्म्याची जी योगनिद्रा म्हणजे शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे हे दृश्य जग आहे. आणि असा हा परमात्मा आणि असं हे दृश्य जग, हे जे की आहे जगद्रूपी असं जे विस्तारित झालेलं विश्वविकासित असं आहे, ह्याला प्रगट करणाऱ्या म्हणजे जो परमात्मा या आपल्या शक्तीनं या विश्वरूपाला प्रगट करतो आहे, म्हणजे ही माया आहे सगळे, दृश्य जग आहे सगळं, ह्या शक्तीला आणि प्रगट करणाऱ्या या गणेश स्वरूप असणाऱ्या सद्गुरूला मी नमस्कार करतो. सुरुवात करताना सद्गुरूला नमस्कार केला आहे, गणेश स्वरूप सद्गुरूला नमस्कार केला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं त्याचं सांगितलं की तो कसा आहे सद्गुरू, किंवा गणेश स्वरूप सद्गुरू ज्याला म्हटलं आहे तो परमात्मा कसा आहे. तर या परमात्म्याने आपली जी शक्ती आहे योगनिद्रा, आपली जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे हे विश्व हे दाखवलं आहे. त्यामुळे या विश्वामध्ये असणाऱ्या ह्या सद्गुरूला, गणेश स्वरूपाला, परमात्म्याला मी नमस्कार करतो. दुसऱ्या ओळीमध्ये मी आत्ता म्हटलं तसं एक पुराणातली कथेचा उल्लेख केला आहे, ते समजून घेतलं की विषय काय तो पण काय. त्रिगुण त्रिपुरी वेढीला, जीवत्व दुर्गी आडीला, तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. या परमात्म्याच्या स्मृतीनं म्हणजे आठवणीनं, स्मरणानं काय काय झालं आहे. तर एक कथा अशी आहे की त्रिपुरासुर नावाचे 3 राक्षस होते. आणि ह्या 3 राक्षसांना 3 दैत्य होते. ह्या तिन्ही दैत्यांनी मोठी तपश्चर्या म्हणे केली. आणि त्या तपश्चर्येनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं. आणि त्या ब्रह्मदेवाकडून 3 अभेद्य अशी नगरं मागून घेतली की कोणी नाहीच ते जिंकू शकणार, अशी ब्रह्मदेवाकडून त्यांनी 3 नगरं मागितली. आणि मग ते असे 3 जे दैत्य आहेत, हे 3 दैत्य असे काही त्रस्त करायला लागले सगळ्यांना की देवांना कळे ना की ह्यांना कसं काय करावं. त्यांना ब्रह्मदेवाकडून सगळं मिळालेलं आहे. आणि त्यामुळे त्रस्त झालेली ही देवमंडळी त्यांनी शंकराची आराधना केली. आणि मग शंकराने या त्रिपुरासुराशी म्हणे युद्ध केलं. परंतु सुरुवात जरी युद्धाला झाली तरी शंकराला देवांचं सहाय्य पण होतं, पण तरी देखील त्रिपुरासुराला तो ठार मारू शकला नाही. आणि मग गणेशाची प्रार्थना केली, गणेशाची आराधना केली. आणि मग गणेशाची आराधना केल्यावर या देवांना त्याच्यात यश मिळालं. अशी एक पुराणातली कथा. आता याच्यातून आपण हे रूपक आहे माऊलीने घेतलेलं की तो त्रिपुरासूर म्हणजे कोण, तर आपले हे सत्वरजतम त्रिगुण. आणि मग या त्रिपुरासुराला ठार मारण्यासाठी जो ते त्रिपुरासूर ते म्हटलं तसं काय ह्याच्यात होते, तर जीवत्व दुर्गी असा शब्द वापरला आहे. म्हणजे आपला जो हा देहरूपी किल्ल्यामध्ये हा जो भगवंत किंवा आत्मतत्व राहिलं आहे ना, ते जे काय आहे त्यांची सुटका व्हायला हवी असेल तर काय करायला पाहिजे, तर ह्या सत्वरजतमाला म्हणजे ह्या मायेला किंवा ह्या सगळ्याला बाजूला करता आलं पाहिजे. पण ते बाजूला कसं करणार, सत्वरजतमाने त्याला वेढून टाकलेलं आहे. मग त्याला बाजूला करण्यासाठी या आत्म्याला या गणेशाची, या सद्गुरूची कृपा मिळाली. आणि या गणेशाच्या सद्गुरूच्या कृपेने आपल्या अंतःकरणात असणारा भगवंतच आहे, त्या भगवंताने या सत्वरजतम ह्या त्रिपुरावर मात केली. आणि मग काय घडलं, तर अद्वैत साधलं. म्हणजे सगळ्या ओवीचा विचार केला तर हे सगळंच्या सगळं सांगायचं आहे एका या कथेतून. कथा सोपी. 3 राक्षस, ते 3 राक्षस शंकराला पण भारी पडत होते. मग शंकराने गणेशाची आराधना केली आणि त्या 3 राक्षसांचा नाश केला. आता आपलं हे शरीररूपी जे काही आहे म्हणजे सत्वरजतम आहे, त्या सत्वरजतमामध्ये हे जे आत्मतत्व आहे म्हणजे खरा मी आहे तो कोंडला गेलेला आहे. मग ह्या 3 राक्षसाला म्हणजे सत्वरजतमाला बाजूला करायचं आहे. कशाने बाजूला करायचं, तर या आत्मतत्वाला ओळखून. आत्मतत्वाला कसं ओळखायचं, तर त्या भगवंताचं सहाय्य घ्यायचं. आता तो भगवंत आणि हा भगवंत वेगळे नाही आहेत, हे जेव्हा कळेल तेव्हा सत्वरजतमात अडकणारच नाही. अशा प्रकारचा विचार या एकाच ओळीत. पुन्हा एकदा मी ओळी वाचते. त्रिगुणा त्रिपुरी वेढीला, जीवत्व दुर्गी आडीला,
तो आत्मशंभूने सोडविला तुझी या स्मृती. शंकराने गणेशाच्या आराधनाने त्रिपुरासुराला तिन्ही राक्षसाला ठार मारलं. तसं ह्या सत्वरजतमाला बाजूला काढलं कोणी? तर माझ्या आत असणाऱ्या परमेश्वराला ओळखलं. कसं ओळखलं? श्रद्धेने. श्रद्धा कुणाची? सद्गुरूची. सद्गुरूवरची, शास्त्रावरची, संतांवरची, अनुभवी लोकांवरची जी श्रद्धा आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं, आत असणाऱ्या भगवंताला ओळखलं आणि सत्वरजतमाला बाजूला काढलं. अशा प्रकारचा विचार माऊली आपल्याला सांगतात. तिसरी जी ओवी आहे म्हणून, आता पुढे छान हे दिलं आहे ना, म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुझी या आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी. तिसऱ्या ओवीमध्ये माऊली म्हणतात कांटाळा म्हणजे तुलना करणं. कोणाची तुलना केली? शिवेसी कांटाळा गुरुत्वे तुझी आगळा. आगळा म्हणजे विशेष. विशेष पद्धतीनं मी गुरुची आणि शंकराची तुलना केली. आता गुरुची आणि शंकराची तुलना करताना आपल्याला माहिती आहे, सद्गुरूनी देव मोठा जयासी वाटे तो करंटा. त्या सद्गुरू मोठा. दोघं जण जर आले तर आधी कुणाला नमस्कार करू? तर आधी सद्गुरूला. सद्गुरू सगळ्यात मोठा. त्यामुळे पारडं जे आहे ते जड झालं सद्गुरूचं. सद्गुरूचं पारडं गेलं खाली. त्यातही माऊलीने मोठी गंमत केली आहे बरं का ह्या ओवीमध्ये. पारडं जड झालं म्हणजे खाली गेलं. म्हणून शिवेसी कांटाळा, शिवाची तुलना केली गुरुची. गुरुत्वे तुझी आगळा, गुरुत्व ह्या गुरुपाशी तुलना केली. आणि असं झाल्यावर स्वाभाविकच काय झालं? विशेष असं घडलं की श्रेष्ठ कोण? गुरु. तर गुरुचं पारडं खाली गेलं. जड झालेलं पारडं खाली जातं. आता गुरु जड आहे का? तर गुरु जड नाही. कारण गुरुनी जवळ केल्यावर आपण तरंगून हलके होऊन जातो. जसं असतं ना की आपण जर पाण्यात पडलो तर बुडू, पण आपण जर ओंडका लावला, आपण जर काही पूर्वी सुगडं लावायचं ना, सुगडं लावलं तर आपण तरंगू. तसं या ईश्वररूपी म्हणजे सद्गुरूरूपी जर आपण आपल्याला घेतलं तर मात्र आपण हलके होऊन तरंगून जाणार की ही माया नदी पार करून जाणार की. मग या जीवाला जर माया जलातून या माया नदीतून पार करायचं असेल तर तू हलका आहेस. शिवाशी तुलना केली तर तू जड होतोस, ते पारडं खाली जातं. पण जड असलंस तरी तू आमच्याशी तुलना केली, आम्हाला जेव्हा या मायारूपी नदीतून बाहेर काढतोस ना तेव्हा तू हलकावून जातोस. म्हणजे जसं भोपळा लावावा पाठीला आणि मग आपण हलकं होऊन तरंगावं, तसं आम्हाला तू हलकं करतोस. एकीकडे म्हटलं आहे तुलना केली म्हणजे तराजूत टाकलं तर तो खाली आहे, कारण त्याचं वजन जास्त आहे. सद्गुरू मोठा. आपल्याला त्याचबोधातली कथा माहिती आहे. सद्गुरूंनी देव मोठा जे असे वाटे तो करंटा. त्यामुळे आपण नाही करंटे पण नाहीच आहे. खरोखरच देवापेक्षा सद्गुरू मोठा. देवाची ओळख आपल्याला सद्गुरूमुळे होते. आणि म्हणून ते म्हटलं की हे श्रीगुरू शंकराशी तुलना केली तर तुझ्या ठिकाणी गुरुत्व म्हणजे जडपण आहे, तू खाली जाणार. ईश्वरापेक्षा अधिक वजनदार आहेस तू असं होणार. तरी पण जीवाला जेव्हा मायाजाळातून बाहेर काढायचं असतं तरी हळू मायाजाळा, हळू म्हणजे हलका, तरी हळू मायाजाळा माझी तारुणी. पण जेव्हा जीवाला मायाजाळातून बाहेर काढायचं असतं तेव्हा तू अगदी कसा होतोस? हलका होऊन जातोस. मग तारू म्हणजे नावेतून न्यायचं असलं तरी नावेत ठेवल्यावर पण हलका होतोस. भोपळा लावायचा असला तरी पण हलका होऊन जातोस. असं केव्हा जड केव्हा हलका काही असो पण तू सर्वश्रेष्ठ आहेस असं माऊली आपल्याला सद्गुरू श्रेष्ठ आहेत हे सांगण्यासाठी दोन्ही गोष्टी सांगतात. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी तरी अखंड उजूसी आसी. इतर पण गंमतशीर गोष्ट आहे. आपण नेहमी वक्रतुंड महाकाय, वक्रतुंड म्हणजे काही शब्दशः वक्रतुंड वाकडं तोंड असा की अर्थ खरं म्हणजे घेत नाही. खरा अर्थ काय आहे वक्रतुंड शब्दाचा? तर वक्र म्हणजे वाकडं बरोबरच आहे, पण वाकडं याचा अर्थ वाईट, दुष्ट. आणि तुंड यती याचा अर्थ तुडवतो, नष्ट करतो, नाहीसं करतो. जे जे वाईट आहे ते नाहीसं करतो. असा गणेशाला आपण वक्रतुंड असं नाव देते. इथे काय ते म्हणलं जे तुझ्या विखी मूढ, तुझ्याविषयी ज्याला कोणाला ज्ञान नाही आहे, पुरेशी माहिती नाही आहे, भगवंताविषयी ज्याला कोणाला नीट माहिती नाही, मूढ आहेत, मूर्ख आहेत म्हणजे माहितीच नाही आहे पुरेशी. तया लागी तू वक्रतुंड, त्यांना काय होतं माहिती आहे का? तू वक्रतुंड वाटतोस. म्हणजे काय? इथे वक्रतुंड वाटतं म्हणजे काय? तर असं नाही की तू समोर नाही आहेस असं वाटतं, की तू आमच्याकडे
मान फिरवलेली आहेस असं वाटतं. जे तुझ्याविषयी ज्ञानी नाहीत, तुझ्याविषयी तुझ्या स्वरूपाचं ज्ञान नाही आहे, भगवंताबद्दलचं ज्याला खरं ज्ञान नाही, त्याला असं वाटतं की तू काय आहेस, तू आमच्याकडे बघतच नाही आहेस, वक्रतुंड आहे. खरं वक्रतुंडाचा अर्थ काय, जे जे वाईट आहे ते नाहीसं करणारा. इथे ते म्हणतात तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड. मग तया लागली तू वक्रतुंड, मग त्यांना असं का वाटतं, कारण ते मूर्खपणे त्यांना कळतच नाही म्हणून ते असं म्हणतात. पण ज्ञानी असेल, पण ज्याला कळत आहे, जे ज्ञानी आहेत किंवा जे तत्त्ववेत्ते आहेत, तत्त्व जाणणारे आहेत, भगवंताला जाणणारे आहेत, तर त्यांना काय वाटतं, ज्ञानी असे तरी अखंड उजूनी आहासी. उजूनी म्हणजे समोरच, सन्मुख, तू सारखा समोरच आहेस. आता याचा अर्थ काय, त्या वक्रतुंड ह्या शब्दाचा नेहमी आपण गणेशाच्या वक्रतुंडाशी जो अर्थ लावतो त्याच्यापेक्षा सुद्धा पाठीमागे असणं आणि सम्मुख असणं असा अर्थ घ्यायचा आहे. तर ज्याला तत्वतः भगवंताची जाण आहे त्याला सगळीकडे भगवंतच आहे. आपण देवाला नमस्कार केला की प्रदक्षिणा घालतो, स्वतःभोवती घालतो. ते स्वतःभोवती प्रदक्षिणा घालण्यामागचं उद्दिष्ट काय, की सगळीकडे भगवंत आहे, त्याला मी नमस्कार करतोय. ज्याला भगवंत ज्यांनी जाणलेलाच नाही, जे तुझ्याविषयी मूढ आहे, त्या लागे तू वक्रतुंड. त्यांना वाटतं आमच्याकडे भगवंतानी पाठच फिरवलेली आहे. पण जे जाणतात त्यांच्या मात्र तू सन्मुख आहेस, समोर आहेस. पारमार्थिक स्वरूप ज्यांना कळत नाही त्यांचं जाऊ दे, पण ज्यांना हे कळतं त्यांच्या सर्व काळ सतत तू समोरच आहेस, सन्मुखच आहेस, असं सद्गुरूचं मोठेपण ते सांगतात. दैविकी दिठी पाहता सानी, तरी मिलनोन्मिलनी, उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करीसे. आता गणेशाचं वर्णन केलं आहे ना, सद्गुरू गणेश स्वरूप आहेत, त्यामुळे आता गणेशाचं जे रूप आहे, सगुण रूप आहे, त्यातल्या काही गोष्टींचा विचार करून आपल्या सद्गुरूजवळ असणारे जे काही मोठेपण आहे ते माऊली आपल्याला सांगतात. ते म्हणतात दैविकी दिठी, तुझी जी दैवी दृष्टी आहे ना, दिठी प्रभूची जी दृष्टी आहे, भगवंताची जी दृष्टी आहे, ती सानी म्हणजे लहान आहे, सूक्ष्मदृष्टी. लहान आहे म्हणजे काय, सूक्ष्म आहे. नेहमीच आपण सूक्ष्मदृष्टीबद्दल विचार करतो की हत्तीचे डोळे लहान असतात, गणेशाचे डोळे लहान आहेत. गणेश हे गजमुख आहे ना, हत्तीचंच मुख आहे, त्यामुळे डोळे लहान दाखवलेले आहेत. तर लहान डोळे आहेत म्हणजे काय, त्याची दृष्टी सूक्ष्म आहे, त्याला सगळी बारीक बारीक गोष्टसुद्धा दिसते आहे. हत्तीच्या सोंडेच्या ताकदीचा विचार केला तर म्हणजे मोठे मोठे ओंडके वाहून देतं, पण रस्त्यावरची सुईसुद्धा त्याला सोंडेने उचलता येते, अशा प्रकारचं आपण वर्णन ऐकतो. तर ही जी काही दृष्टी आहे त्याला बरोबर सूक्ष्मात सूक्ष्म गोष्टीसुद्धा दिसते. नजर अत्यंत तीक्ष्ण आहे, सूक्ष्म आहे. दैविकी दिठी पाहता सानी, अशी सूक्ष्मदृष्टी तुला आहे. आणि तरी मिलनोन्मिलनी, म्हणजे ती जी काही उघडझाप डोळ्यांची तुझ्या होते, उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करीसी. जितकी सहजपणाने डोळ्यांची उघडझाप होते ना, तसं म्हणे जगाची उत्पत्ती आणि प्रलय तू सहज करतोस. भगवंताला सांगताय की तुझी सूक्ष्मदृष्टी आहे आणि ते डोळे जसे उघडतात आणि मिटतात इतकं सहज असतं, इतकी सहजता असते, तशी ह्या विश्वाची निर्मिती आणि विश्वाचा प्रलय हे दोन्ही तू सहज करतोयस. तुझी क्षमताच कशी आहे, सगळंच म्हणजे आपण ज्ञानाचा विचार केला तर ज्ञानाचा संकोच आणि ज्ञानाचा विकास, संबंध सृष्टीचा विचार केला, सृष्टीची उत्पत्ती आणि सृष्टीचा प्रलय, सगळं असणं आणि नसणं हे सहजपणानं भगवंत करतो आहे. असा या सद्गुरूंचा भगवंताचा मोठेपण आहे. पुढल्या 2 ओव्यांमध्ये आणखीन मोठी गंमतशी आहे. 2 कान आहेत, हत्तीचे कान सुपासारखे हलत असतात. तर 2 कानांमधलं काय वेगळेपण आहे ते माऊलींनी मोठ्या, काय प्रतिभा आहे माऊलींची. तर माऊली म्हणतात प्रवृत्ती करणं. एका कानाचा विचार केला आहे की तो करणं कसा आहे, तो प्रवृत्ती करणं आहे. प्रवृत्ती करणं आहे म्हणजे विषय सभोवतालचे आहेत ते त्याला ऐकायला येत आहेत. प्रवृत्ती करण्याच्या चाली ती कान हलवला, प्रवृत्ती करणं हलवला, उठिली मदगंधा निळी, की मग काय घडतं की आजूबाजूच्या सगळ्या ह्याच्यातली विषय सुख त्या कानाला कळायला लागतात. जणू काही त्या कानाच्या हल्ल्याने आजूबाजूच्या सगळीकडल्या गोष्टींमधला जो सुगंध आहे तो पण सगळीकडे पसरतो आणि मग त्या सगळ्या सुगंधामध्ये किंवा त्या विषयांमधल्या सुखांकडे येण्यासाठी सगळेजण आतुर होतात. कुठला एक कान नुसता हलवला की. गणेश स्वरूप असणाऱ्या सद्गुरूंनी
कान नुसता एक हलवला, तो प्रवृत्तीपर कान आहे. त्या प्रवृत्तीपर कान हलवला की काय घडतं, तर जो काही सुगंध वाहतो, त्या सुगंधाने, त्या सुवासाने आजूबाजूला तो वाऱ्याने सुगंध पसरतो आणि सगळे जे काही जीवरूपी भ्रमर आहेत ते सगळे भ्रमर त्याच्या भोवती गोळा होतात. म्हणजे वासना वाढत जातात, छान छान प्रवृत्तीपर गोष्टी सगळ्या दिसतात. हे प्रवृत्तीपर कान हलवण्याने होतं. पण जर आता एवढे सगळे त्या सगळ्या ह्यानी आकर्षित होऊन निराळे जीवरूपी भोंगे असे त्या ठिकाणी आले आणि जणू काही त्या सगळ्या विषयांच्या भोवती असल्यामुळे जणू काही पूजाच झाली. भ्रमरूपी निळी निळी कमळं, त्या कमळामध्ये ते भ्रमर आले. सगळे जीव त्या वासनांनी, त्या इच्छेनी, नवनवीन सुगंधाने भारलेल्या अशा एक नुसता प्रवृत्तीपर कान हलवला मात्र त्या भृंगाने नुसती गर्दी करून टाकली आणि माणूस अडकला सुगंधामध्ये, त्या सौंदर्यामध्ये असा अडकला. आपल्याला कमळाची आणि भृंगाची गोष्ट माहिती आहे की एवढा लाकूड पोखरणारासुद्धा तो कमळाच्या पाकळ्यांमध्ये अडकतो. कमळाची पाकळी काही त्याला पोखरता येत नाही, केवळ त्या सुगंधामध्ये रमतो. आपल्या जीवाला धोका आहे इथे राहण्यामध्ये हे सुद्धा त्याला कळत नाही आणि त्या सुगंधामध्ये तो मरून जातो असं आपल्याला निसर्ग सांगतो. तर अशा ह्या सगळ्या नुसता प्रवृत्तीपर कान हलवल्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. पण पाठी निवृत्ती करणं काय, पण जेव्हा निवृत्ती करणं, दुसरा करणं जेव्हा हलतो तो निवृत्तीच आहे. प्रवृत्तीचा करणं हल्ल्यावर असे सगळे जीव विषयांच्या मागे लागतात आणि मोठी गर्दी करतात. आणि इथे जेव्हा निवृत्तीपर हा जो कान हलतो तेव्हा काय होतं, ही जी प्रवृत्तीपर विषयांची सगळी गर्दी झालेली आहे ना ती उधळली जाते. पाठी निवृत्ती करणं टाळे, आहाळणी ते पूजा विधुळे. म्हणजे सगळे जे काही निळ्या कमळांवर हे सगळे भुंगे आलेले असतात, विषयांच्या आणि त्या सुगंधाच्या आणि सौंदर्याच्या मोहात अडकलेले असतात, ती जणू काही पूजाच उधळली जाते निवृत्तीपर. मनात विषयांची वासना आली की अशा विषयांभोवती मन रमायला लागतं. पण मन ते सगळं प्रवृत्तीपर गोष्टी काढून टाकल्या आणि मनामध्ये भगवंताबद्दलचे विचार आले की मग काय घडतं, ती पहिली पूजा उधळली जाते. थोडक्यात असं आहे की वेगवेगळे विषय जेव्हा असतात, विश्व, जगत, बंध, मोक्ष, निराळे, हे सगळं त्यावेळेला गुंता तयार होतो. पण हे जेव्हा निवृत्तीपर कान हलतो तेव्हा या सगळ्या गोष्टी जातात आणि मग मी म्हणजे कोण आहे, तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. म्हणजे केवळ मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस. याचा अर्थ काय, मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवतोस, वेगळे अलंकार नाही आहेत. देह आहे पण तो देह नित्य शुद्ध असा तुझा आहे. म्हणजे अद्वितीय ज्याला म्हणतात, नित्य आहे, शुद्ध आहे, असंग आहे, अखंड आहे, अशा सगळा तुझा विचार आहे. आता तिथे भगवंतापेक्षा मी काही वेगळा आहे वगैरे काही नाही, भगवंतच आहे असा निवृत्तीपर कान हलवला की हा विषय, वासना आणि हे सगळं दूर होऊन जातं आणि परमेश्वर स्वरूपच आपण आहोत असं घडतं. नंतर जेव्हा आणखीन काय काय घडतं, तर वामांगीचा लास्यविलासो, जो हा जगद्रूप आभासो, तो तांडव मीसे कळासू दाविसे तो. आणखीन वामांगी असणारी ही जी सरस्वती आहे, माया आहे, आदिमाया आहे, भगवंत आणि भगवंताची आदिमाया, तिच्या नृत्यामध्ये त्या नृत्याचा प्रभाव असतो. वामांगीचा लास्यविलासो, जो हा जगद्रूप आभासो, तोच हा सगळ्या दृश्य जगाचा भास आहे. तू आहेस आणि हे दृश्य जग आहे. तर हे दृश्य जग म्हणजे काय, तर जणू काही त्या तुझ्या आदिमायेचं नृत्याचा आविष्कार आहे आणि तो भास आहे. आता हे जे सगळं त्या आदिमायेचं हे दृश्य जग असल्याचं जे कौशल्य आहे, हे माया आहे, सगळी दृश्य जग आहे, हे जे कौशल्य आहे ते तू आपल्या नृत्यातून दाखवतोस. हत्तीचं किंवा गणेशाचा जो एक पाय आपल्याला दिसतो, हत्तीचा एक पाय नृत्य करताना दिसतो आणि ते नृत्य काय आहे, तर जणू काही सरस्वतीच्या नृत्याचा किंवा त्या आदिमायेच्या नृत्याचा आविष्कार आहे. दृश्य जग म्हणजे तूच आहेस, हेच खरं म्हणजे सांगायचं आहे. पण ते दृश्य जग तूच आहेस तर कसं आहेस, तर एखादं असं ना की तांडव नृत्य आहे म्हणजे काय, ही माया, मिथ्या जगत, हे नृत्य हे सगळं बाजूला करायचं आणि मग या जगाचं जे काही खरं परमात्म स्वरूप आहे तो परमात्म स्वरूप
ओळखायचा. पण परमात्म स्वरूपाबरोबर हे सगळं जो आविष्कार आहे म्हणजे दृश्य जग आहे हे पण तुझे दिसतं. मग 8व्या ओळीमध्ये ते सांगतायत की हे दृश्य जग म्हणजे काय, तर तुझाच वागविलास आहे, तुझाच हे सरस्वतीचं जणू काही नृत्याचा आविष्कार आहे. पण तो तुझा आविष्कार म्हणजे मिथ्या वाटणारं जग आणि खरा तो, हे दोन्ही पाहिलं तर दोन्ही एकच आहे आणि तूच हे सगळं दाखवतोस. हे असो विस्मो दातारा, तू होसी जगाचा सोयरा, सोयिरिकेची या व्यवहारा मुकेची तो. काय एवढीशी ओवी, पण काय किती गोष्टी एका एवढ्याशा 2 ओळींमध्ये माऊली सांगतात बघा. ते म्हणतात काय होतं, मोठा विस्मयकारक आहे म्हणजे आश्चर्यकारक गोष्ट आहे. तू होसी जयाचा सोयरा, हा तू जो आहेस ना, तू हे सगळं असं करतोस, एवढा आविष्कार एवढं दृश्य जग, तर तू जणू काही सोयरा आहेस. आता आपला जो सोयरा असतो त्या सोयऱ्याचं आपण किती स्वागत करतो. तो आपल्याकडे येणार तर त्या सोयऱ्याचं आपण स्वागत करायला लागतो. व्यवहारामध्ये सोयीरेखेची या व्यवहारामध्ये सोयऱ्याला काय हवं काय नको त्याचं स्वागत करायचं, त्याला काही कमतरता पडू द्यायची नाही असं करायचं असतं. आणि ते करायला हवं तुझ्याबद्दल. पण होतं काय, तू मुक्तोस या सगळ्या तुझ्या स्वागत करण्याला. खरं म्हणजे तू आमचा सोयरा आहेस आणि त्या सोयऱ्याचं स्वागत करायला हवं, व्यवहार असं सांगतो. परंतु तू ज्याच्यावर प्रेम करतोस त्याला सगळीकडे काय होतं, सगळीकडे मुळी एकच एक दिसल्यामुळे ते अपपर भाव, तू दुसरा आहेस हा भावच नाहीसा होतो. मग कशाचं काय स्वागत करणार. तू सोयरा असशील तर तू दुसरा असशील तर तुझं स्वागत करणार ना. पण तसं घडतच नाही. तुझं असं होतं, सोयरिकेची व्यवहारा मुकेशी, तू का मुक्तोस, कारण तू ज्यांच्यावर प्रेम करतोस तो जो कोणी आहे त्या सगळीकडे त्याला तूच दिसतोस. आणि सगळीकडे तूच दिसत असल्यामुळे, तो अनुभव त्याला येत असल्यामुळे, तो जो काही मी आणि तू हा भाव आहे, ज्याला आपण आपपर, आपला आणि परका असं म्हणतो, तो भावच नाहीसा होतो. मग कसलं काय सोयऱ्याचं स्वागत कसं करायचं. त्यामुळे तू ना ह्या गोष्टीला मोकतोयस, नाही तर तुझं स्वागत आम्ही किती केलं असतं सोयरा म्हटलं असतं तर. परंतु तसं घडतच नाही. फेडिता बंधनाचा ठावो, तू जगतबंधू ऐसा भाव. काय होतं पहा, तू जगाचा बंधू होऊन जातोस. जगतबंधू होतोस म्हणजे काय, जगावर प्रेम करणारा होतोस. आत्ता म्हटलं तसं की आता हे नातंच वेगळं आहे, अपपर भावच राहत नाही, जगाचा बंधूच होऊन जातोस. आणि फेडिता बंधनाचा ठाव, एवढेसे 2 शब्द आहेत पण खूप गोष्टी माऊलींना ह्याच्यामध्ये सांगितल्या आहे की संसार बंधनाचा फेडिता ठाव म्हणजे नाश करायचा आहे. संसार बंधनाचा नाश करायचा म्हणजे संसार बंधनाचा नाश कशामुळे होतो, आपले जे काही षड्रिपू आहेत, अहंकार आहे, ते सगळे बाजूला करायला हवे, तेव्हा त्याचा नाश होणार आहे. आणि असं ज्याला सगळे षड्रिपू, अहंकार, अभिमान, संसार बंधनं हे ज्याला सगळं बाजूला करता येतं, तो काय होतो, तर त्याचा जगतबंधूच होतोस तू. म्हणजे अज्ञान नाहीसं झालं की भगवंत बंधू होऊन जातो, जगतबंधू होतो. धरू ओळगे व्हावं तुझ्याचे अंगी. आणि मग असं जेव्हा होतं, जगावर प्रेम करणारं तू होतोस, मग स्वाभाविकच तुझी सेवा, तुझ्या आश्रयाला येणं, तुला शरण जाणं, हे काय, हे नुसतं नावालाच राहतं ना. तू आणि मी एकच होतो. आता हे सगळं ना जगतबंधू वगैरे शब्द तुलाच शोभतात. ते सांगतायत फेडिया बांधनाचा ठावो, बंधनं टाकणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सगळे षड्रिपू आहेत, अहंकार आहे, अभिमान आहे, ह्या सगळ्या बंधनात टाकायच्या गोष्टी बाजूला होतात आणि तू जगतबंधू ऐसा भाव. आणि तू म्हणजे काय, तर जगाचा आप्त, जगाचा मित्र, जगाचा भाऊ, या ही जी काही म्हणजे त्या नावातच सगळी सार्थकता आहे अशी सगळी येते. जगावर प्रेम करणारा असा तू होतो, जगमित्र होऊन जातोस. आणि हे सगळं काय होतं, तर तू ह्या अशा नात्यामुळे अज्ञान सगळं संपलेलंच असतं, किंवा जेव्हा अज्ञान संपलेलं असतं तेव्हाच असं नातं निर्माण होतं. आणि असं जेव्हा नातं निर्माण होतं त्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की अरे खरंच त्या आत्मस्वरूप भावानं ते काय म्हणजे खरं शरण येणं म्हणताना 2 असायला हवेत. आता शरण येणं नाहीच, आत्मस्वरूपच जाणलेलं आहे असं होतं. असं सद्गुरूंबद्दल हे माऊलींचं जे प्रेम आहे ते माऊलींनी या शब्दामध्ये व्यक्त केलेलं आपल्याला दिसतं आहे. पुढे म्हणतात, तव दुजयाचे नि नावे तया, देहही दुरेची पै देवराया. जेणे तू आपण पया केलासी दुजे. आता म्हणतात गुरुराया काय झालं आहे, असं
ज्या देहामुळे मी एक आणि तू एक असा व्यवहार सिद्ध होतो ना, दुजयाचनी नावे तया, देह ही नुरेची. पण आता देहच नुरला नाही ना वेगळा. तुला वेगळं कसं म्हणा, देहात्मभावच उरू देत नाही आहेस. त्यामुळे तू वेगळा आणि मी वेगळा असं नाहीच आहे. मग आता अशी जेव्हा देहबुद्धीच नाहीशी झालेली आहे, इतकं ब्रह्मरूपच झालेलं आहे, तर ह्या देहासकट त्या भगवंताशी तद्रूप होऊन गेलेला आहे. असा द्वैत भावच सगळा लोप पावलेला आहे. तुम्ही एकच होऊन गेलेलो आहोत असं जेव्हा झालेलं आहे, तर आता आता काय उरणार, आणखीन काय सांगायचं. म्हणजे आता ह्या 11व्या ओवीमध्ये भगवंत आणि भक्त किंवा माऊली आणि माऊलीचे सद्गुरू हे वेगळे राहिलेच नाही. तव दुजयाचेनी नावे तया, देहही दुरेची पै देवराया. म्हणजे आपला काय म्हणायचं, आपला आत्मा ऐसे तुझं पाशी, भाविक जो कोणी देवराया, सगळं एकच होऊन गेलेलं आहे. आणि मग असा जो देवराया गुरुराया आहे, मग तिथे काही देह आणि आत्मा, मी काही वेगळा आणि तू वेगळा असा भावच नाही उरलेला. असं देहासकट तद्रूप होऊन गेलेलं आहे, निराळं राहिलंच नाही. आणखीन पण असं, तू ते करोनी पुढे जे उपाय घेती दवडे, तया ठासी बहुवे पाडे भागाचे तू. ही ओवी समजून घ्यायला पाहिजे. तू ते करोनी पुढे म्हणजे काय, का असा विषय तू पुढे केलायस. हे आता अद्वैत साधलं आहे ना, असा सगळा विषय तू उभे केलास. म्हणजे आता तुझी प्राप्ती झाली आहे. आता त्या तुझ्या प्राप्तीच्या ह्याच्यामुळे काय होतं, जर का जे उपाय घेती दवडे, भगवंत निराळा आणि मी निराळा असं जो कोणी काही धावत असेल, तर मग त्याच्याकडे काही तू लक्ष देत नाहीस. असं जे काही अद्वैत साधलेलं आहे, भगवंत भक्त एक झालेलं आहे, त्याचं ठीक आहे. पण जे उपाय घेती दवडे, जे कोणी असे वेगळेपणाने धावत असतील, त्यांना काही तू प्राप्त होत नाहीस. म्हणजे जे साधना करतायत, भगवंत वेगळा आणि भक्त वेगळा, तू ते करूनही पुढे तुला निराळे ठेवतायत. पुढे करतायत म्हणजे काय, तू वेगळा आणि मी वेगळा असं जो कोणी करत असेल, तया ठासी बहुवे पाडे मागची तू. तर मग काय होतं, तू ते साधनेच्याद्वारे धाव घेतात आणि तू काही त्यांना प्राप्त होत नाहीस. अगदी थोडक्यात विचार करायचा, याचा अर्थ काय, की कोणी समजा मूर्तीची पूजा किंवा सगुणातली पूजा करत असेल, त्या पाषाणाच्या मूर्तीत देव असेल, प्रतिभेत देव आहे असं म्हणत असेल, तर मग त्यांच्यापासून तू काय करतोस, दूर राहतोस. म्हणजे सगुणपूजा चुकीची असं नाही म्हणायचं आहे माऊलीला, परंतु खरा जो काही परमेश्वर आहे तो तू शोधलासच नाहीस असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळे खऱ्या अर्थाने तू त्यांना प्राप्त होत नाहीस. तुला जे अद्वैत अपेक्षित आहे ते अद्वैत जर साधलं गेलं नाही, तर उगाचच हे साधनाच्या द्वारे साधक मंडळी ह्याच्या मागे धावत सुटतात आणि खरा तू त्यांना प्राप्तच होत नाहीस. म्हणजे थोडक्यात ते अज्ञानातच राहतात. उगीचच साधनेचे त्यांना कष्ट होतात आणि भगवंताची प्राप्ती तर काही त्यांना होत नाही. अशा प्रकारच्या गोष्टी होतात केवळ साधनेत अडकल्यामुळे किंवा ह्या सगळ्या आपण आता म्हणतात समूर्तीपूजेत अडकल्यामुळे. खरा देव शोधण्याच्या ह्याच्यात जातच नाही, खरा देव त्यांना कळत नाही आणि त्यामुळे ते मागे पडतात. जो ध्याने सुये मानसी, तया लागी नाही तू त्यांचा देशी, ध्यानही विसरे नेणेसी वालभ तुझं. आणखीन एक उदाहरण दिलं आहे. जसं हे असं घडतं की तुला पुढे करतात, तू वेगळा आणि मी वेगळा, मग त्यांना खरंच तू सापडतच नाहीस खरा. तसं होतं की जे ध्यान करतात आणि तुला ध्यानाच्या मागे आपल्या चित्तात आणायचा प्रयत्न करतात, पण तरी देखील ते ध्यान त्यांचं लागत नाही. आणि मग त्या लागी नाही तू त्यांच्या देशी, मग ध्यानामध्ये पण तू त्यांना भेटत नाहीस. कारण ध्यानामध्ये त्यांना देहबुद्धीचा विसर पडतो, तेच फक्त तुला प्रिय होतात. ज्यांना देहबुद्धीचा विसर पडत नाही, ध्यानात पण तू आणि ते असं वेगळं असेल, तर मग तू काही त्यांना सापडत नाहीस. जे ध्यानामध्ये आपल्या देहबुद्धीचा विसर पाडू शकतात, तेच फक्त तुला मान्य होतात. म्हणजे तिथे तू एकरूप होऊन जातोस. तू वेगळा आणि ध्यान करणारा वेगळा असं जोपर्यंत, किंवा ध्यान करणारा भगवंत कोणतरी वेगळा आहे असं म्हणून त्याचं ध्यान करत असेल, तर काही तू त्यांना प्राप्त होत नाहीस. ध्यान त्याचं वाया जातं. ऐक्य भावानं, म्हणजे मी आणि भगवंत एकच आहे ह्या भावनेनं जो ध्यान करतो, देहबुद्धी पूर्ण विसरून जातो, असं अद्वैत सांगणारा जो भक्त आहे तो तुला प्रिय असतो. त्यामुळे माऊलींचा जो काही अनुभव आहे सद्गुरूंबद्दलचा, तो आपल्या समोर व्यक्त केला आहे. त्यामुळे आपल्या लक्षात येईल. आणि मग पुढे ते म्हणतात, हे कसं आहे की हे
तू ते सिद्धची जो देणे, तो नांदे सर्वज्ञपणे, वेदाही एवढे बोलणे नेघसिकाने. नेहमी आपल्याला वेदांचं श्रुतींचं वर्णन होतं की श्रुतीसुद्धा वर्णन करू शकत नाही, नेती नेती असं वर्णन असतं. त्याचं आहे की काय होतं, जे कोणी नित्य निरंतर सावध असतात, जे अत्यंत सावध आहे, आपण ज्ञानी आहोत याचं त्यांना भान नाही, म्हणजे मीच काय तो ज्ञानी असं त्यांना म्हणायचं नाही आहे, ते खरे ज्ञानी असतात. नित्य सावधान आहेत, आपण ज्ञानी आहोत असं त्यांना भान नाही आहे, ते खरे ज्ञानी असतात. आणि त्याचं वर्णन करताना वेदांना पण त्याचं वर्णन करता येत नाही, श्रुतीसुद्धा नेती नेती असं वर्णन करतात. तू ते सिद्धची जो नेणे, तो नांदे सर्वज्ञपणे. म्हणजे जे कोणी विद्वान आहेत ते स्वतः सिद्ध आहेत, सिद्धच्या कृतीने आपल्या साधनेने प्राप्त होणार आहेत, असं त्यांना लक्षात आहे की ह्यांनी काही सिद्ध भगवंत प्राप्त होणार नाही. सर्वज्ञपणानं सगळीकडे भगवंत आहे हे जे जाणतात त्यांनासुद्धा तू काय करतोस तर त्याचं वर्णन करता येत नाही. असं वेद जातं, वेदांना वर्णन करता येत नाही, म्हणजे वेद यथार्थपणानं त्यांचं वर्णन करू शकत नाहीत. त्यामुळे स्वाभाविकच आहे, एवढं सगळं सखोल बोलणं असलं तरी पण तो वेगळा आणि हे काही कोणाला वर्णन करता येत नाही. वेद पण सांगतात की हे कसं आहे, तर एकरूप होणं, एकरूप होऊन जाणं, हे ज्याचं त्याला समजणं एवढंच आहे, त्याचं वर्णन वेगळं करता येणार नाही. आणि मग हे सगळं करण्यासाठी माऊलीने एक लगेच भगवान सद्गुरूंबद्दल सांगलं. काय आहे म्हणाले, मौन गा तुझे राशीनामं. तुझ्याबद्दल काही बोलताच येत नाही ना, पण मुळात काय आहे, तुझं जन्मपत्रिकेबद्दल नावच मुळी मौन आहे. तुझं राशीनाम जे आहे, तुझ्याबद्दल काय वर्णन करावं, ते वेदांना श्रुतीला वर्णन करता येत नाही, आमच्यासारख्यांनी काय करावं. त्यामुळे महाराज गुरुमाऊली जन्मपत्रिकेमुळे तुमचं मौन हेच राशीनाव आहे. आता स्तोत्रिके बांधो हवं, आणि म्हणून मग मी तुमचं काही स्तुती करावी, स्तोत्र गावी, तुमचं स्तवन करावं, असं काय राहिलं आहे. ज्यांच्याबद्दल मौनच हे नाव आहे त्यांच्याबद्दल मी काय स्तुती करणार. आता स्तोत्रिके बांधो हवं, मी ही अशी हावच धरणं चुकीचं आहे की तुमची मी स्तुती करीन, तुमचं मी स्तवन करेन, तुमच्याबद्दल काहीतरी सांगेन, हे काही शक्यच नाही आहे. दिससी ते तुरी माव भजो काही, शिवाय जे काही दिसतं आहे, जे काही दृश्य आहे, ते सगळं आपलीच माया आहे. त्याच्याबद्दल तरी वर्णन काय करावं, कारण जे दिसतं आहे ते सगळं तुमचीच माया आहे. असं कसं काय भजावं तुम्हाला, असा माऊलीला पण प्रश्न पडला की आधी तुम्ही मौन, तुमचं स्तवन ते काय करणार, आणि मग कसं काय तुमचं भजन करावं. दैविके सेवकू हा पाहो, तरी भेदिता द्रोहोची राहो, म्हणून आता काहीची नको तुझं लालीजी. आणि मग 16व्या ओळीमध्ये सांगितलं की आता काहीच नको, आपण असं करूया, तुझं माझं वगैरे विसरूनच जाऊया. तू देव, मी भक्त, तू जिज्ञासू, ध्याता वगैरे वगैरे काहीच नको. दैविके सेवकू हा पाहो, मी आपला सेवक होऊन पाहीन. तर होतं काय, मी सेवक असं म्हणायचं म्हटलं की मग सेवक भाव आला, तुझी सेवा मी करणार, आणि म्हणून सेवक असं मी म्हटलं की तू आणि मी असं आलो तरी भेदिता द्रोहोची राहू. आणि मग असा सेवक भाव असल्यामुळे आपला हा वैर निर्माण झालं, दोनपणा निर्माण झाला, तर ते नकोच भानगड. त्यामुळे मी तुमच्या ह्या दोनपणाला पात्रच ठरत नाही आहे. जर आपण खरोखर एकरूप आहोत तर महाराज काय करूया, म्हणून आता काहीही न हो, आता काहीच नाही लावा, संबंध असा दोन याचा ठेवायचाच नाही. मग काय करायचं, तर तद्रूप होणं एवढंच करायचं. तर आता भक्त, ध्याता, जिज्ञासू, सेवक असं मी काहीच होणार नाही, आता मी तद्रूप होऊन जाणार, एवढंच मी फक्त करणार आहे. असं 16व्या ओळीमध्ये माऊलींनी सांगून टाकले की आता आणखी स्तुती करता येत नाही, स्तवन करता येत नाही, वेदांना वर्णन करता येत नाही, तुझ्याशिवाय वेगळं पूजा अर्चा ध्यान धारणा कुठल्याच गोष्टींनी काही जमत नाही. तर आता एवढं एकच करायचं की असं काहीच मानायचं नाही, एक हे तद्रूप होणंच उत्तम, एवढंच करायचं. जै सर्वथा सर्वही नोहिजे, तै अद्वया तुझे लाहिजे, हे जाणे मी वर्म तुझे आराध्य लिंगा. आणि मी तुला आता बरोबर ओळखलं आहे. बघा माऊली सांगतायत की हे आराध्य दैवत म्हणजे हे गुरुराया, मी आता तुम्हाला बरोबर ओळखलं आहे. कसं ओळखलं आहे, हे जे सगळं माझ्याशी म्हणजे दृश्याचा जो काही तत्वता काही संबंधच नाही आहे ना, स्तुती कुणाची करायची, सगळं तुमचंच तर आहे. तर असं जेव्हा मी पूर्णपणानं जाणेन
तेव्हाच मला ह्या अद्वैत स्वरूपाचा लाभ होणार आहे. म्हणजे आपल्या स्वरूपाचं जे मर्म आहे ते मला बरोबर कळलं आहे की सगळे भेद जेव्हा संपतील तेव्हाच हे अद्वैत होईल. तुम्ही पण संपेल केव्हा की हे सगळे भेदच संपून जातील. तर हे मला मर्म बरोबर कळलं आहे. भक्त, शिष्य, सेवक, जिज्ञासू हे सगळं आता काही व्हायचंच नाही. अद्वैतच हे एकच आहे एवढं मर्म बरोबर माझ्या लक्षात आलेलं आहे. त्याचाच फक्त लाभ होईल. मी तू पणाचा ठेवाय. मी तू पण पूर्णपणानं लयालाच गेलं पाहिजे. जे सर्वथा सर्व ही नोहीचे, जे अद्वय तुझे लाहीचे, हे जाणे मी वर्मू तुझे. सगळे भेद संपले पाहिजेत हे वर्म मी जाणलं आहे. आणि म्हणून आता आराध्यलिंगा म्हणजे आराध्य दैवता गुरुराया आता एवढंच आहे की तुझ्या ते जे काही अद्वैत आहे त्या स्वरूपाची प्राप्त केव्हा होईल तर तेव्हाच हे मला कळेल की आता आपल्यामध्ये दोघांमध्ये भेदच नाही. तरी नुरोनी वेगळेपण रसी भजिनले लवण, तैसे नमन माझे जाण बहु काय बोलो. आणि मग आता जे की आपण दोघं एकरूप होऊन गेलेलो आहोत. कसे एकरूप झालो आहे तर आपली व्यवहारातलं एक उदाहरण देऊन झालं की नुरोची वेगळं आता वेगळे पण उरलंच नाही. आपण दोघंजणं एकच झालेलो आहोत. सद्गुरू आणि सत्शिष्य एकरूप होऊन गेलेले आहेत. कसे? रसी म्हणजे पाण्यात. रसी भजिनले लवण. पाण्यात जसं मीठ विरघळवून जातं तसं तुम्ही आणि मी गुरुराया तुम्ही आणि मी आता एकरूप झालो. आपल्यात वेगळेपणा नाही. तैसे नमन माझे जाणं भाऊ काय बोलो. आणि अशा माझा नमस्कार जाणून घ्या. स्वरूपाहून वेगळेपणा न उरणं म्हणजे काय हे आता आपल्याला कळलं. आता आणखीन काय बोलू मला समजलं आहे काय ते. तरी देखील तुम्हाला खरं नमन मी करतो आहे. एकरूप झालो आहे. आता मीच मला किंवा भगवंताला मी नमस्कार करतो असं तरी कसं म्हणू. असं काही आता उरलंच नाही आहे. तेव्हा आणखीन काय बोलावं. आता असं जेव्हा माऊली म्हणत आहेत हे सगळं सद्गुरूचं मोठेपण माऊलींनी वर्णन केलं आहे. हे खरं कशासाठी आहे तर पुढे जो की आपल्याला श्रद्धाविषय सांगायचं इतकी टोकाची सगळी श्रद्धा आपल्याला हवी. आणखीन 2 उदाहरण माऊली देत आहे. आता रीता कुंभ समुद्री रिगे तो उत्संबळ तर भरोनी निघे का दशी दीप संगे दीपूची होय. आणि तैसा तुझी या प्रणती मी पूर्ण झालो श्री निवृत्ती आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. 19व्या श्लोकामध्ये 2 उदाहरणं दिली त्यांनी. एक तर ते म्हणाले की पहिल्या ओळीमध्ये की समुद्रामध्ये एखादा रिकामा घट जर बुडवला की तो भरून येणार बाहेर. आता रीता कुंभ समुद्री रिगे तो उत्संबळ तर भरून निघे. आपण बुडवला की तो भरूनच येणार बाहेर येतो. किंवा दशी दीप संगे दीपूची होईल. समज दिव्याच्या संगाने ती वात असते. आता वात दिव्याच्या बरोबर असल्यामुळे ती दिवाच झालेली आहे ना. दिवा आणि वात आणि प्रकाश असं वेगळं त्याचं वर्णन करायला लागत नाही. तसं म्हणे निवृत्तीनाथा तुम्हाला जेव्हा मी प्रणाम करतो तुम्हाला मी नमन करतो वंदन करतो तो मी तसा पूर्ण ब्रह्मच झालो आहे. म्हणताना मी तुम्हाला वंदन करतो असं म्हटलं खरं आहे पण आपल्यातलं अपूर्णत्व फेटलेलं आहे. तो दिवा आणि वात जसं वेगळं नाही ते पाणी आणि तो कुंभ हे जसं आता वेगळं नाही. भरलेला कुंभ म्हणजे काही वेगळं म्हणायची गरज नाही आहे. तसं आहे आता आपल्यातलं जे अपूर्णत्व आहे ते गेलेलं आहे फिटलेलं आहे. आता मी काय करीन तर आता आणि न व्यक्ती गीतार्थ होतो. आता मी स्पष्टपणानं गीतेचा अर्थ सांगतो. केव्हा सांगतो आहे असं सद्गुरूशी माझी एकरूपता झाल्यावर. हे आमच्या दोघांच्यामध्ये सद्गुरू आणि सत्शिष्यामधलं अपूर्णत्व नाहीसं झालं. आता मी गीतेचा अर्थ सांगणार आहे. तरी षोडशाध्याय शेखे तिये समाप्तीच्या श्लोके जो ऐसा निर्णयो निष्टंकी ठेविला देवे. भगवंतांनी जो शेवटच्या श्लोकामध्ये 16व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये देवाने एक स्पष्ट निर्णय दिला. सुरुवातीला आपण तो पाहिला की शास्त्र काय सांगतं आहे. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्मं कर्तुमिहारसी. असं शेवटच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की कर्तव्य काय अकर्तव्य काय हे शास्त्र सांगतं आणि हे जाणून शास्त्र सांगेल ते करणंच योग्य आहे असं भगवंतांनी 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं. जे कृत्याकृत्य व्यवस्था हे जे की कर्तव्य आणि अकर्तव्य काय करायचं आणि काय करायचं नाही आणि हे करण्याला अनुष्ठावया पार्था शास्त्राची एक सर्वथा प्रमाण तुझं की हे जे काही करणं आणि न करणं काय करायचं आणि काय करायचं नाही हे जे काही जाणायचं ते शास्त्रावरूनच ठरलं पाहिजे.
हेच एकमेव प्रमाण आहे असं 22व्या ओवीमध्ये भगवंतांनी सांगितलं. आणि 23व्यापासून हा जो काही शास्त्राने सांगितलं असं जे म्हटलं आहे, ह्याबद्दल अर्जुनाच्या मनामध्ये वेगवेगळे विचार होता येणार आहेत की शास्त्राने सांगितलं आहे तर शास्त्रामध्ये एकवाक्यता आहे का? शास्त्राने सांगितलं आहे म्हटल्यावर शास्त्र सगळ्यांना कळतं का? शास्त्राने सांगितलं आहे म्हटल्यावर शास्त्रातलं शिकण्यातच सगळा वेळ जाईल, तेवढा अवधी कर्म करण्याला मिळेल का? वगैरे वगैरे गोष्टी येतील. आणि ह्याच्यातून जी 3 प्रकारची मंडळी असतील त्याचा विचार या श्रद्धात्रय विभागामध्ये भगवंत आपल्याला करून देणार आहेत, माऊली आपल्याला करून देणार आहेत. आज आपण 22व्या ओळीपर्यंत आलो आहे. अजून प्रस्तावाला संपली नाही आहे. 23व्या ओळीपासून विषय आपल्याला कळणार आहे. 22व्या ओळीपर्यंत माऊलींनी पुन्हा एकदा ही श्रद्धा करण्यासाठी सद्गुरू शिष्यांमध्ये किती एकरूपता असायला हवी, आपण जराही त्यांच्यापेक्षा वेगळे नाही, असं जेव्हा पक्का निर्धार होईल तेव्हा आपल्याला ही श्रद्धा कळेल. हे कळण्यासाठी या ओव्या सांगितल्या आहेत. पुन्हा एकदा आपण ओव्या त्या ऐकू, म्हणजे आपल्याला अधिक अर्थ कळेल. धन्यवाद.